भाई काय खतरनाक मॅच झाली. पाकिस्तानवाल्यांची ऑलमोस्ट वाट लावली होती नेदरलँडवाल्यांनी. खरं सांगतो मला एवढा हसायला येत होतं. म्हटलं भाई हे लोक करतात काय, यांचा एक अपसेट तो फिक्सच असतो. आता ऑलमोस्ट अपसेट होता होता राहिला. खरं सांगतो नेदरलँडवाल्यांनी जे खेळले, जी टफ फाईट दिली आहे, मी त्या टफ फाईटनेच खुश झालो. मी बोललो हारले असते तर भाई हे पाकिस्तानवाले ऑलरेडी एवढे रडतायत आधीच एशिया कपमध्ये 3 मॅच इंडियासोबत हारून त्यांची ओढून नुसते रडून त्यांची हालत खराब झाली आहे. बॉयकॉट केला आहे ते, तर त्याची तीच चाल आहे की भाई असे पण आपले पॉईंट जाणार आहे, पण आपण बॉयकॉटच करू म्हणजे पॉईंट पण जातील आणि हारायचं पण टेन्शन नाही. ते तर आहे. पण नेदरलँडने जी वाट लावली तर फहीम अशरफने येऊन वाचवलं, नाही तर त्यांची वाट लागली होती, नाही तर त्यांच्या बॉबजीने तर वाटच लावली होती. त्या भाईला कशाला T20मध्ये घेतलं अजून कळतच नाही. त्यांचे काय समीकरण चालतात, काय डोकं चालतं, कोण घेतं काय कळतच नाही. वाचले कसे वाचले. नाही तर आज मी बोलतो यूट्यूब तर फुल जाम होता त्यांच्या रिॲक्शन व्हिडिओज तर खतरनाक असतात. मी तर बघतो आणि हसून पागल होतो नुसते. अजून पण चालू झाले असतील, कारण का जे खेळले ऑलमोस्ट हारलेच होते. एक अपसेट तर फिक्सच होता. त्याच्यानंतर मग USAच इंडियाबरोबर तर तसे पण बॉयकॉट करायचे प्लॅन चालू आहे यांचे. तिकडे तर काय स्कोप नाही आहे. फुल वाट होती, पण काय मजा आली बघायला मॅच. थोड्यासाठी गेला तो विकेट पडला असता आई शपथ. मी तर अजून 18 ओव्हरमध्ये पागल झालेलो. बोललो तो शाहीन आफ्रिदी आलाय, तुला बॉलच दिसत नाही, खेळताच येत नाही. भाई नाही तर स्लॉक करणार. स्लो बॉल बरोबर टाकले की मग बरोबर येतो लाईनीवरती. पण खतरनाक. अरे फिल्डिंग चांगली केली पाकिस्ताननी. त्यात शॉकिंग होतं की पाकिस्तानवाले फिल्डिंग करायला लागले. रॅली कॅच वगैरे घेतली, बरेच फिल्डिंग. कीपरने टायमावर कॉल करून ते काय बोलतात कोलाईड न होता प्रॉपर कॅच वेच घेतली. बोललो पाकिस्तान सुधारली. पण शेवटी मॅच जेव्हा संपायला आली तेव्हा आले होते आपल्या लाईनीवरती. ते फहीम अशरफने एका ओव्हरमध्ये वाचवला, नाही तर बॉब्झीचा तो गेमच होता. बॉब्झी गेला होता कामातून, मजा आली असती. ठीक आहे, पण आता बघू. आता इंडियाची मॅच आहे संध्याकाळी, ती बघायला मजा येईल. पाकिस्तानचं तर काय आता ही यांच्यामध्येच जमा आहे, ती असोसिएट नेशनमध्येच जमा होणार मला वाटतं. त्यांचं फक्त यूट्यूबवर बुंबाबुंब करणार सगळे एक्सपर्ट येऊन, तेच चालणार आहे मला वाटतं. बाकी काय होणार नाही त्यांचं. आता इंडियावर फोकस. इंडिया कशी खेळते काय खेळते बघू. आता वेस्ट इंडिजची मॅच चालू होती, त्यांनी पण काय बोलायचं, 9 ओव्हरमध्ये 60च्या आसपास रन होते त्यांचे. बोललं काय करतात, काय कुठली T20 खेळतं काय कळतच नाही. ठीक आहे, पण पाकिस्तान थोडक्यात वाचली. बघू आता पुढे काय करते, मजा येईल बघायला. चला.